सार्वजनिक गणेशोत्सव मंडल हर जगह गाजे बाजे के साथ अपने प्यारे गणेश जी का स्वागत करते नजर आते हैं। ठाणे में शिव चैतन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडल के वागले का राजा का आज बड़ी हर्षोल्लास के साथ आगमन हुआ। आज से गणेशोत्सव शुरू हो रहा है। गणेश भक्त गणराय की सेवा के लिए तैयार है। अगले 10 दिनों तक सभी भक्त गणेश भक्ति में लीन रहेंगे। मुंबई समेत पूरे राज्य में सार्वजनिक गणेशोत्सव मंडल में गणेश जी का आगमन हो रहा है। ठाणे में शिव चैतन्य सार्वजनिक गणेश मंडल के वागलेचा राजा का आज बड़े हर्षोल्लास के साथ आगमन हुआ। इस मंडल का यह 53वां वर्ष है और वागले का राजा का आगमन समारोह पारंपरिक वाद्यों के साथ किया गया। इस अवसर पर स्थानीय नागरिक और मंडल के सदस्यों द्वारा ताल मृदंग ढोल ताशा टीम शिवकालीन मर्दानी खेल के साथ सनाई संबल की धुन पर लाडले बाप्पा का स्वागत किया गया। वर्ष आम्ही या विभागात उत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत। म्हणजे सुरुवातीला तर आम्ही म्हणजे आज कार्यकर्ते पण वेळ देत होते, कारण आता कार्यकर्त्यांची मानसिकता बदललेली आहे। परंतु उत्सव साधारण सगळे वेळात वेळ काढून येतात, परंतु तो त्यावेळेचा जो काळ होता की अक्षरशः मंडप बांधण्यापासून आम्ही सगळे या सहभागी व्हायचो। म्हणजे इव्हन हा जो रस्ता आहे समजा रस्ता साफ करण्यामध्ये झाडू मारण्यापासून आम्ही काम करत होतो। आणि त्याच वेळेस आम्ही त्या उत्सवाच्या म्हणजे जो गणपती बाप्पाच्या समोरची सजावटीमध्ये जे आपल्या चालीरीती आहेत, त्या परंपरा आहेत, त्या परंपरांच्या मागे की काय आहे नेमकी भूमिका किंवा काय शास्त्र आहे। म्हणजे उदाहरणतः आपण म्हटलं की तुळस, ही तुळस जी आपण म्हणतो वारकरी घेऊन जातात त्या आपल्या डोक्यावर घेऊन, त्याचा मागचा उद्देश होता की तुळस ही जरी आपण म्हटलं एक देवाचं हे म्हटलं तरी ती प्रथमोपचारासाठी उपयोगी होते। तसं अनेक तुळशीचे जे काही गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणत होतो की तीच आपल्या गावाकडे जिथे आता तशा नाही आहे तुळशीचं वृंदावनं, पण गावच्या ठिकाणी जिथे तुळशी वृंदावनं असायची, तर त्या ठिकाणी जेव्हा महिला स्थानाधिक झाल्यानंतर ती तुळशीला पाणी घालणं, हे जर तुळशीला आपल्याला पाणी घालणं हा एक निमित्त जरी असलं तर त्यात सर्वात महत्त्वाचा असा विषय होता की तुळशीमध्ये निघणारा जो ओझोन वायू आहे O3, तो तिला दिवसभराच्या ह्याच्याने मदतीचा असायचा, फायदेशीर असायचा। अशा अनेक रुचीच्या गोष्टी होत्या। किंवा नारळाचं, आपण नारळाला कल्पवृक्ष काय म्हणतो, तर ते बुंद्यापासून ते शेंड्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही उपयोगाला माणसाची येते। इव्हन आपण म्हणतो गोमाता, तर गाईच्याही अनेक गोष्टी ज्या आपल्याला फायदेशीर असतात। तर अशा सगळ्या गोष्टी अनेक म्हणजे ते दाखले देऊन शास्त्रीय दृष्टी म्हणजे त्याला दाखले देऊन आम्ही सजावटी करत होतो। परंतु आता ते आता सगळ्या यूट्यूब सगळ्या गोष्टी आल्यामुळे तिकडे म्हणजे भाविकही त्या ह्याच्याकडे तेवढं वेळ देत नाही आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे पण तसा वेळ नसल्यामुळे आम्ही तर त्यात आता वर्षभरात आम्ही कार्यक्रम करतो, जेणेकरून लोकांना, कारण हा उत्सव हा एक म्हणजे एकत्र येऊन एक आनंद व्यक्त करण्याचा असतो, एक निमित्त असतं।
आणि त्यावेळेस जे म्हणजे टिळकांनी जे काय आपलं त्यावेळेस हा उत्सव साजरा करण्यासाठी मागचा हेतू त्यांचा वेगळा होता की ती आपली लोक एकत्र जो काही विषय होता त्यावेळेसचा स्वातंत्र्य मिळवण्याचा त्यासाठी तो एक उपयोगी होतं. आताही माझं तर म्हणणं आहे की अनेक लोक जे आता आम्ही एकत्र येतो, आम्ही प्रत्येक आपापल्या प्रपंचात असतो, पण या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र येतो आणि एक उत्साह जो असं आमचा जो आनंद आहे किंवा आपण म्हणतो की उत्सव साजरा करतो. अतिवृष्टी पडली आहे, काय शेतकऱ्यासाठी साकडा असणार आहे? आता कसं आहे की या अतिवृष्टी आता जर आजचे जर आपण पाहिले की हे सगळं घडतं हा जो समतोल बिघडलेला आहे पर्यावरणातला. कारण आपण पाहतो की आपल्याला माहीत होतं की जून पहिला आठवडा म्हणलं की पाऊस येणार, पण आज पाऊस कधी येतोय की बारमाही पाऊस पडतोय. या सगळ्या गोष्टी ह्याला कारण आपणच आहोत, कारण आपणच त्या निसर्गाचा समतोल बिघडवला आहे. आता शेवटी जे काय आहे त्याच्यावर आता कुठंतरी आपल्याला की हे होणारच, कारण आता कधी कधी तो म्हणजे आपला सुका पण दुष्काळ होऊ शकतो आणि ओलाही दुष्काळ होऊ शकतो. तर या गोष्टीवर आता आपल्याला जसं आपण एखाद्या कुठल्या प्रोजेक्ट करतो तर ते प्रोजेक्ट करत असताना आपण वेगवेगळ्या म्हणजे पुढच्या 30 वर्षाचा आपण विचार करतो. तसंच हे जे आता पुढे निसर्गाचा समतोल पूर्णपणे बॅलन्स होईपर्यंत समतोल राखला जाईल तोपर्यंत निसर्गात ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्याचा विचार करूनच सगळ्या आपल्याला नियोजन करावं लागेल. कारण आता पाऊस आता ह्याला कोणाच्या हातात नाही. त्याच्यामुळे जे घडतं त्याच्यावर आपण मलमपट्टी किंवा त्यांना त्याच्यावर उपाय करणं त्यांना मदत करणं आहे हे नाही. तर माझं तर स्पष्ट मत आहे की जे आता होणार आहे जे अंदाज आपण व्यक्त करू, जे आपण जसं अंदाजपत्रक करतो की आपल्या ह्या वर्षभरात किती खर्च काय तसंच काय काय घडू शकतं. हा जो आजचं जे काही परिस्थिती आहे पर्यावरणाची परिस्थिती झाली निर्माण झाली तर त्याच्यात काय काय घडू शकतो ह्याचा विचार करून जर आपण नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला जी तीव्रता आहे त्याची कमी करता येईल.